माढा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून नाराज असणारे विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते यांचा गट तसंच रामराजे निंबाळकर यांची अकलूजमध्ये बैठक पार पडली। यावेळी शेकापचे नेते जयंत पाटील उपस्थित होते। या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातून माढा मतदारसंघातील भाजप उमेदवार विरोधी रणनीती ठरल्याची चर्चा आहे। मात्र या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही असं बैठकीतल्या नेत्यांचं म्हणणं आहे। राजकीय दृष्ट्या कुठल्याही झालेलं नाही। आजच्या घटकेला फक्त विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही सगळे त्यांचे आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही भेटायला चर्चा आहे ते तुम्हालाच माहिती आहे, आम्ही नाही नाराज। मागितलेली आहे ना, मागितलेली आहे। नाही 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 चर्चाच झाली नाही। आज इंडिया आघाडीची मोठी सभा आहे, महाराष्ट्रातून रणशिंग फुंकलं जाणार आहे। नाही नाही मला मान्य आहे, पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेलो आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे, मी आज गैरहजर राहणार आहे। दरम्यान मोहिते पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन अकलूजमध्ये दाखल झाले। यावेळी मोहिते पाटलांच्या शिवरत्न निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते जमले। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।